नमस्कार, कसे आहात मित्रांनो? आय होप की तुम्ही मस्त असाल, मजेत असाल। मी देखील मस्त आहे आणि मजेत आहे। आज देखील मी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा नवीन अपडेट असलेला लाडकी बहीण योजनेचा व्हिडिओ आणलेला आहे। तर सर्वात प्रथम माझ्या सर्व लाडक्या बहिणींना माझी ही लाडकी बहीण योजनेच्या व्हिडिओमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, निवडणूक झालेली आहे, निकाल लागला आणि आपल्या सर्वांचे लाडके सरकार म्हणजे महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आलेला आहे। तर महायुती सरकार म्हणजेच आपले तीन भावांचा त्रिकोण, माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब म्हणजेच आपले देवाभाऊ आणि माननीय अजितदादा पवार हे प्रचंड बहुमताने निवडून आलेले आहेत। आणि आता मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर कोणता भाऊ बसणार यावर सर्व बहिणींचे लक्ष लागून राहिलेले आहे। तर मला आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार माता आपले नवीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आपले देवाभाऊ असणार आहे। तर मित्रांनो, मुख्यमंत्री कोणीही असू दे, आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची बातमी ही आहे की महायुती सरकार सत्तेवर आलेलं आहे आणि महायुती सत्तेने या 2-2.5 वर्षात जी कामं केलेली आहेत ते तुम्हाला देखील माहिती आहे, मला देखील माहिती आहे। आणि सर्वात जास्त खुश तर लाडक्या बहिणी आहेत, कारण लाडकी बहीण योजना घेऊन आल्यानंतर लाडक्या बहिणींना ह्या पैशामुळे खूपच मोठा फायदा झालेला आहे। काही लाडक्या बहिणींनी ह्या पैशातून छोटे मोठे व्यवसाय सुरू केलेले आहेत, काही महिलांनी हा पैसा स्वतःच्या संसारासाठी, मुलाबाळांसाठी लावलेला आहे। तर ही जी लाडकी बहीण योजना महायुती सरकार घेऊन आलंय त्यामुळे महिलांचा खूपच फायदा झालाय। आणि ही एकच योजना असं नाही, तर आपल्या महाराष्ट्रात अशा अनेक योजना, अशा अनेक नवीन गोष्टी महायुती सरकार घेऊन आलेला आहे। मित्रांनो, आपण आपल्या मुद्द्यावर जाऊया। तर सर्वात आधी तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघता मित्रांनो, पण व्हिडिओला लाईक करत नाही, कारण मला व्ह्यूज येतात 2000, 3000, 4000, पण लाईक्सच येत नाही मित्रांनो। एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला तुम्हाला खिशातनं पैसे तर द्यावे लागत नाही ना। तर मी आता पुढे जाण्याआधी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मगच मी पुढे जाणार। तर लगेचच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर बाजूचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि अशीच नवीन माहिती तुम्हाला भेटत जाईल। तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। आता एक नवीन बातमी सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे की 28 तारखेपासून रोज 10 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे। 28 तारखेला 10 जिल्हे, 29 तारखेला 10 जिल्हे, 30 तारखेला 10 जिल्हे, असे करून 10 जिल्ह्यांमध्ये पैशाची वाटप सुरू होणार आहे, अशी बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। तर मित्रांनो, आता फक्त आपल्याला कळलं आहे की आता फक्त आपल्याला मुख्यमंत्री पदावर आपले देवाभाऊ बसणार हा चेहरा क्लिअर झालेला आहे। पण मित्रांनो, अजून त्यांची शपथविधी झालेली नाहीये। तर 2 डिसेंबरला मुख्यमंत्री साहेब आपली शपथविधी घेतील, त्यांच्या खुर्चीवर बसतील, त्यानंतर त्यांच्या हातात सर्व अधिकार येतील आणि ते अधिकार त्यांच्या हातात आल्याच्या नंतरच ते असे निर्णय घेतील कोणाला पैसे द्यायचे, कोणाला किती पैसे द्यायचे, कोणत्या जिल्ह्यात पहिले पैसे पाठवायचे। तर आताच हे सर्व जी व्हायरल होते बातमी की 28 तारखेपासून पैसे येणार आहे, 2 तासांनी पैसे येणार आहे, 4 वाजता पैसे येणार आहे, तर मित्रांनो ह्या सगळ्या अफवा आहेत। ह्या गोष्टींकडे इग्नोर करा, ह्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका, कारण मुख्यमंत्री पदाचा चेहरा जरी क्लिअर झाला असेल तरी अजून त्यांची शपथ घेतलेली नाहीये, अजून सरकार सत्तेवर आलेलं नाहीये। जेव्हा सरकार सत्तेवर येईल, आपल्याला हे तर माहितीये की महायुती सत्ता जिंकून आलेली आहे, पण जेव्हा त्यांच्या खुर्चीवर ते बसतील, त्यांच्या हातात सगळे अधिकार येतील, त्यानंतरच बाकीची सगळी कामं होणार आहेत। तर 2 तारखेला 2 डिसेंबरला मुख्यमंत्री पदाची ते शपथ घेतील देवाभाऊ, त्याच्यानंतर त्यांच्या हातात सगळे अधिकार येतील, त्यानंतर ते एकत्र बसून निर्णय घेतील आणि मग मीटिंग झाल्याच्या नंतर कोणत्या राज्यात पहिले पैसे पाठवायचे, कोणत्या बहिणींना पहिले पैसे पाठवायचे, हे सगळा निर्णय घेणार आहे। आणि ज्या माता भगिनींना 1 रुपया देखील आतापर्यंत खात्यात आलेला नाहीये, त्या देखील माता भगिनींना आता पैसे मिळणार आहेत। तर मागच्या 5 हप्त्याचे म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 5 हप्त्याचे 7,500 रुपये आणि जो आपला डिसेंबरचा हप्ता आहे 2100 रुपये, तर 7.5 अधिक 21 असे मिळून 9,600 रुपये त्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे। पण कधी?
जेव्हा मुख्यमंत्री पदाची शपथविधी होईल त्यानंतर हे सगळे एकत्र येऊन निर्णय घेतील, त्यानंतर ते असं जाहीर करतील की ह्या तारखेपासून किंवा आजपासून आम्ही पैसे वाटपाला सुरुवात करणार आहोत। पण अजून तरी असं काही जाहीर केलेलं नाहीये, असं काही माहिती मिळालेली नाहीये की आता त्यांनी सांगितलंय की पैसे मिळणार आहे, तर त्यांच्या हातात जेव्हा अधिकार येतील त्यानंतर आपल्याला पैसे मिळणार आहे। तर मित्रांनो, आपण एवढे दिवस थांबलो तर अजून थोडे दिवस थांबायला काय हरकत आहे? शेवटी सब्र का फल तो मीठा होता है। आणि आपले पैसे त्यांनी जाहीर केलेले आहेत की लाडक्या बहिणींना पैसे मिळणार म्हटलं तर आपले पैसे आपल्याला मिळणार। आणि नोव्हेंबर पर्यंतचे पैसे आपले घेऊन झाले, अजून नोव्हेंबर महिना चालू आहे। डिसेंबरचा हप्ता जर आपल्याला डिसेंबर मध्ये आला तरी काय हरकत आहे? तर मैत्रिणींनो, लाडक्या बहिणींनो, घाबरून जाऊ नका, टेन्शन घेऊ नका आणि मनात काही गैरसमज करून घेऊ नका। आपले पैसे आपल्या खात्यात येणार आहेत। एवढे दिवस एवढा मोठा प्रश्नचिन्ह होता की मुख्यमंत्री पदावर बसणार तरी कोण। आपल्याला हे तर माहित होतं की महायुती सत्ता निवडून आलेली आहे, आपलं आवडतं महायुती सरकार निवडून आलेलं आहे। हा जो त्रिकोण आहे, माननीय देवा भाऊ, माननीय शिंदे भाऊ, माननीय अजितदादा पवार, ह्या तिघांपैकी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार तरी कोण, हा प्रश्नचिन्ह एवढ्या दिवस आपल्या डोक्यात चालत होता। पण आता हे हळूहळू क्लिअर होतंय की शिंदे साहेब स्वतः म्हणाले की मला खुर्चीची लालसा नाहीये। 2.5 वर्षात माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी माझ्या लाडक्या बहिणींसाठी व इतर नागरिकांसाठी भरपूर काम केलेलं आहे। पहाटे 5-5 वाजेपर्यंत रात्रभर मी काम केलेलं आहे। मला खुर्चीची लालसा नाहीये असं स्वतः शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे। आणि मोदी साहेब जे निर्णय घेतील ते मला मंजूर आहे। आता हळूहळू हे क्लिअर होतंय की देवेंद्र फडणवीस साहेब खुर्चीवर बसणार आहेत। तर आता मुख्यमंत्री पदाची शपथविधी झाली की लगेचच हे लोक मीटिंग घेतील आणि मग ह्या मीटिंग मधनं तारीख फिक्स करतील आणि त्या तारखेपासून लाडक्या बहिणींना पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, हीच होती ती महत्त्वाची माहिती, म्हणून सांगत असते की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओ पूर्ण बघितल्यावरच तुम्हाला कळतं की मी व्हिडिओमध्ये कुठली महत्त्वाची माहिती सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा। या व्हिडिओबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या देखील मला कमेंट करून सांगा, कारण तुमचे कमेंट वाचायला, तुमच्या गोष्टी ऐकायला मला खूप आवडतं आणि मी प्रत्येकाला उत्तर देण्याचा देखील प्रयत्न करते। तर मित्रांनो, असेच व्हिडिओ बघत जावा, व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा। तुमच्या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या। तर भेटूया नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवीन महत्त्वपूर्ण माहिती घेऊन। तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।